Hello dear students, welcome to Sri Academy of Science Karad. So today we are going to see third lecture of electrostatics. Okay. In last lectures what we have seen the introduction part, introductory, what is meant by charges. First we have seen what is meant by electrostatics. It deals with the study of electric charges which are at rest is called as electrostatic. Then only we are going to see that forces between them, then electric field and electric potentials in detail. Okay, that first part is going to come up today in today's lecture, that is the forces between two charges, whereas these all charges, electric charges, are kept at rest. कळतंय मी काय सांगतोय की इथं आता फोर्सेस इन डिटेल स्टडी करण्यासाठी आपण जे चार्जेस कन्सिडर करतोय त्या चार्जेसला आपण रेस्ट मध्ये प्लेस करतोय की जिथं आपल्याला फोर्सेस बघायला मिळतील. ओके, मग आता त्याच्या अगोदर थोडं आपण काय काय बघितलं ते आपण लक्षात घेऊया, रिवाइज करूया. पहिल्यांदा आपण इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे काय ते आपण सांगितलं, द स्टडी ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस ऍट रेस्ट, म्हणजे जे चार्जेस कन्सिडर करतोय ते कशा असणार आहेत, ऍट रेस्ट मध्ये असणार आहेत. ओके, त्याच्यानंतर आपण पाहिलं व्हॉट इज मीन बाय कंडक्शन, व्हॉट इज मीन बाय कंडक्शन, तसंच व्हॉट इज मीन बाय इंडक्शन. कंडक्शन म्हणजे काय सांगितलं रे आपण, कंडक्शन म्हणजे ट्रान्सफर ऑफ चार्जेस, ट्रान्सफर ऑफ चार्जेस फ्रॉम one part of the body to other part of the body is called as a conduction. म्हणजे कंडक्शन मध्ये काय होतंय, एका बॉडी मधून चार्जेस बाहेर पडतात आणि दुसऱ्या बॉडी मध्ये चार्जेस एंटर करतात, अशा प्रोसेसला आपण काय सांगतो, इट इज कॉल्ड एज अ कंडक्शन. व्हॉट इज मेन बाय इंडक्शन, इंडक्शन मध्ये काय सांगितलंय, मी जर एखादा चार्ज कंडक्टर कन्सिडर केला आणि दुसरा एक अनचार्ज कंडक्टर कन्सिडर केला आणि हा अनचार्ज कंडक्टर मी फक्त त्या चार्ज कंडक्टरच्या जवळ आणलाय, फिजिकल कॉन्टॅक्ट मध्ये आणलेला नाही, फक्त हा त्याच्या जवळ आणलाय. जवळ आणल्यामुळं इथं चार्जेस काय होतात, दे गेट अक्युमुलेटेड ऍट वन एंड, दे गेट अक्युमुलेटेड ऍट वन एंड. मग इथं जर पॉझिटिव्ह चार्जेस क्रिएट होत असतील तर इथं तुम्हाला काय मिळणार, निगेटिव्ह चार्जेस, इथं तुम्हाला काय मिळणार, पॉझिटिव्ह चार्जेस. निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. त्याच्या लक्षात, म्हणजे हे पार्ट आपण पाहिले होते. त्याचबरोबर क्वांटायझेशन ऑफ चार्ज, क्वांटायझेशन मध्ये पुन्हा आपण ते सांगतोय, ट्रान्सफर ऑफ चार्जेस फ्रॉम वन पार्ट ऑफ द बॉडी टू अदर पार्ट ऑफ द बॉडी इज कॉल्ड एज द क्वांटायझेशन ऑफ चार्ज. सिमिलरली टोटल चार्ज ऑन द बॉडी हा कसा फाइंड करायचा, तर त्यासाठी आपण सांगितलं होतं टोटल चार्ज Q इज इक्वल टू N इंटू E. ठीक आहे, प्लस मायनस. व्हॉट इज दिस Q? Q इज द टोटल चार्ज ऑन द बॉडी, म्हणजे ह्या बॉडीवरती टोटल चार्ज किती असणार आहे, तर तो Q. मग सध्या आपण इथं कन्सिडर किती केलाय, स्मॉल Q. ठीक आहे, म्हणजे ह्या होल बॉडीवरती टोटल चार्ज किती आहे, Q. मग किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत हे पण आपल्याला बघायचं ना. मग तो नंबर काढण्यासाठी आपण काय म्हणतो, N. N इज द इंटिग्रल मल्टिपल ऑफ चार्ज, वेदर इट इज प्लस और वेदर इट इज मायनस. मग इलेक्ट्रॉन वरचा चार्ज आपल्याला माहित आहे, E इज इक्वल टू 1.6 इंटू 10 रेज टू मायनस 19 कुलम, कारण चार्जचं युनिट काय आहे, कुलम, इट इज मेजर्ड इन कुलम. येते लक्षात, म्हणजे आपण हे ऑलरेडी पाहिलेलं आहे. दिस इज द conduction process, this is called as the induction process, and that is called as the quantization formula, that is total charge Q is equal to plus minus N into E. What is N? N is the integral multiple of electrons. Got it my point? Okay, आज आपण आता पुढचा पॉइंट पाहतोय. We are going to see further, that is forces between charges. काय पाहणार आहोत आपण, forces between charges. We are going to see forces between two charges, whether the charges are positive or whether it is negative. Suppose आपला पॉइंट काय आहे, forces between them किंवा forces between charges. काय सांगतोय, सपोज मी एक चार्ज कन्सिडर केला, त्याला मी म्हणलं प्लस Q1. कोणता चार्ज कन्सिडर केला, प्लस, त्याला मी नाव काय दिलं, इट इज डिनोटेड ऍज Q1. सपोज मी अजून एक चार्ज कन्सिडर केला, पॉझिटिव्ह चार्ज, त्याला मी म्हणलं Q2. ठीक आहे, दे बोथ आर सेपरेटेड बाय ए डिस्टन्स R. Consider two charges, one is Q1, another is Q2.
both are having same charges, plus plus, okay, they both are separated by distance r, then what you will see between these two charges? हा पण पॉझिटिव्हच आहे, हा पण पॉझिटिव्ह आहे, मग ह्या दोघांच्या मध्ये तुम्हाला काय बघायला मिळेल? यू विल सी दे आर गेटिंग रिपेल फ्रॉम इच अदर, दे आर गेटिंग रिपेल फ्रॉम इच अदर, म्हणजे दोन्ही चार्जेस सेम असल्यामुळे त्या दोघांच्या मध्ये काय बघायला मिळतंय? रिपल्शन. येते लक्षात? रिपल्शन, सेपरेशन. ओके, मग आता सिमिलरली मी तसंच जर निगेटिव्ह जरी कन्सिडर केला तरी मला काय बघायला मिळेल? परत मला रिपल्शन बघायला मिळेल. ओके, these two charges get repelled with each other, these two charges also get repelled with each other because they are having similar charges. But these similar charges are called as a like charges. दोन निगेटिव्ह असतील किंवा दोन पॉझिटिव्ह असतील त्या दोघांसाठी आपण काय म्हणू शकतो? दे आर कॉल्ड ॲज अ लाईक चार्जेस. दे आर कॉल्ड ॲज अ लाईक चार्जेस. मग ते दोन पॉझिटिव्ह असतील किंवा ते दोन निगेटिव्ह असतील. सिमिलरली आता मी प्रोसेस जरा उलटी केली, चेंज केली. मी जर पहिल्यांदा इथं प्लस कन्सिडर केला, दुसऱ्यांदा मी इथं मायनस कन्सिडर केला, अगेन they both are separated by distance r, then what you will see? You will see here they get attracted towards each other. एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे, दोघं त्याच्या जवळ आले तर काय होणार? ते अट्रॅक्ट होणार, बरोबर? दे गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स इच अदर. म्हणजेच तुम्हाला इथं काय बघायला मिळेल? अट्रॅक्शन बघायला मिळेल. इथं सिमिलर चार्जेस असल्यामुळे तुम्हाला रिपल्शन बघायला मिळालं, ते गेट रिपेल विथ इच अदर. इथं अपोजिट चार्जेस असल्यामुळे तुम्हाला इथं अट्रॅक्शन बघायला मिळालं. ओके, मग ह्याला आपण काय म्हणू शकतो? इथं आपण म्हणू शकतो अनलाईक चार्जेस. कारण एक प्लस आहे, एक मायनस आहे, दोन्ही सेम आहेत का? नाही, ते बोथ आर डिफरंट, हेन्स इट इज कॉल्ड ॲज अ अनलाईक चार्जेस. बरोबर? म्हणजेच तुम्हाला फोर्सेस किती मिळणार आहेत? दोन फोर्सेस मिळणार आहेत. आणि ते कोणते? तर एक म्हणजे अट्रॅक्शनचा फोर्स बघायला मिळेल आणि एक तुम्हाला रिपल्शनचा फोर्स तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे दोन फोर्सेस त्या चार्जेस वरती लागू होतील. बरोबर? मग कोणते कोणते? वन इज अट्रॅक्शन अँड अनदर इज रिपल्शन. Only two forces you will see between these two charges. One is attraction and another is repulsion. Okay. So let us see what is Coulomb's law in scalar form. म्हणजे आता स्केलर फॉर्म मध्ये आपल्याला कुलम्स लॉ बघायचा आहे की जिथं आपण फोर्सेस काय करतोय? एक्सप्लेन करतोय. ओके, नेक्स्ट पॉइंट आपला स्केलर फॉर्म किंवा कुलम्स लॉ इन स्केलर फॉर्म. Coulomb's law in scalar form. आता समजून घ्या मी काय सांगतोय. आता कुलम्स लॉ म्हणजे काय? आपल्याला एक डेरिव्हेशन छोटंसं मिळेल, तिथं एक फॉर्म्युला तुम्हाला क्रिएट करून मिळेल. पण त्याचबरोबर ते फॉर्म्युला लिहित असताना तुम्हाला कोणत्या फॉर्म मध्ये घ्यायचं आहे? स्केलर फॉर्म मध्ये घ्यायचं आहे. आता तुम्हाला एक टॉपिक आहे सेक्शन 1 मध्ये की जिथं आपण म्हणतोय स्केलर्स अँड वेक्टर्स. स्केलर्स अँड वेक्टर्स मी ऑलरेडी तुम्हाला थोडक्यात मी सांगितलं होतं, पुन्हा एकदा मी आज एक्सप्लेन करतो की स्केलर म्हणजे काय आणि वेक्टर म्हणजे काय. ओके, तुम्हाला इन डिटेल हे सेक्शन 1 मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आपण फक्त काय स्केलर आहे, काय वेक्टर आहे हे फक्त आपण बघत जातो. जसं आपण इलेक्ट्रिक करंट मध्ये बघितलं होतं, ज्या वेळेला वेलॉसिटी कन्सिडर केली त्याला आपण असा एक एरो दिला होता, त्याला आपण काय म्हणलं होतं? वेक्टर फॉर्म. याच्या लक्षात वेक्टर फॉर्म मध्ये घेतलं. वेक्टर म्हणजे वेलॉसिटी इन वेक्टर, फोर्सेस इन वेक्टर, डिस्प्लेसमेंट इन वेक्टर फॉर्म. ठीक आहे. म्हणजे स्केलर म्हणजे काय? म्हणजे असे फिजिकल क्वांटिटीज, द फिजिकल क्वांटिटीज. आता फिजिकल क्वांटिटीज तुम्हाला युनिट्स आणि मेजरमेंट मध्ये तुम्ही आता बघितलं असेल, फंडामेंटल क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटीज. ओके, मग ते फिजिकल क्वांटिटीज आपण काय म्हणू शकतो? द फिजिकल क्वांटिटीज विच हॅव ओनली मॅग्निट्यूड. ओनली मॅग्निट्यूड is called as a scalar quantity. Is called as a scalar quantity. कळतंय का? म्हणजे तुम्ही जेवढे फिजिकल क्वांटिटीज घ्याल त्या फिजिकल क्वांटिटीजला फक्त तुम्हाला जर मॅग्निट्यूड जर तुम्हाला मिळत असेल तर त्याला आपण काय सांगतो? इट इज कॉल्ड ॲज अ स्केलर क्वांटिटी. तसंच मी वेक्टरला काय सांगणार?
पुन्हा येणार फिजिकल क्वांटिटीज. ओके, आता या फिजिकल क्वांटिटीज मध्ये तुम्हाला काय बघायचं आहे, इथं फक्त मॅग्निट्यूड होता, तर इथं तुम्हाला मॅग्निट्यूड ऍज वेल ऍज डायरेक्शन्स, म्हणजे तुम्हाला मॅग्निट्यूड पण मिळतोय आणि तुम्हाला डायरेक्शन पण मिळतोय. मग अशा क्वांटिटीला आपण काय सांगतो, इट इज कॉल्ड ऍज अ वेक्टर क्वांटिटी. एक्झाम्पल देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. नक्की मॅग्निट्यूड म्हणजे काय सांगायचं आहे, इथं मॅग्निट्यूड पण सांगायचं आहे आणि तुम्हाला डायरेक्शन पण सांगायचं आहे. सपोज मी एक लेंथ मेजर केली आणि ती लेंथ आहे माझ्याकडे 2 मीटर. बर, लेंथ मेजर केली म्हणजे मी डिस्टन्स मेजर केला. त्या डिस्टन्सला डायरेक्शन आहे का, तर डायरेक्शन नाहीये, फक्त माझ्याकडे लेंथ आहे 2 मीटर. मी इकडून इकडे मोजली किंवा इकडून इकडे मोजली, मला डायरेक्शन माहित नाही, मला फक्त हा डिस्टन्स माहित आहे, तो म्हणजे 2 मीटर. मग अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतोय, इट हॅज ओनली मॅग्निट्यूड. मग तो मॅग्निट्यूड किती आहे, तर 2 इज द मॅग्निट्यूड ऑफ दिस लेंथ. येते लक्षात? ठीक आहे, म्हणजे लेंथ हा आपला कशामध्ये येतोय, स्केलर क्वांटिटी मध्ये येतोय. सिमिलरली मास, तुम्ही आता दुकानात गेलाय, तुम्ही काहीतरी दुकानातून विकत काहीतरी आणताय, घरच्यांनी काहीतरी सांगितलं असेल, काहीतरी 1-2 किलो घेऊन ये, काहीतरी 5 किलो घेऊन ये. ठीक आहे, मग सपोज तुम्हाला तांदूळ आणायला सांगितलं, एक 5 किलो तुम्हाला तांदूळ घेऊन यायला सांगितलं, तर हिथं त्या तुम्ही वेट केलं ते 5 केजी तुम्ही कन्सिडर केला. मग आता तो केजी जो आहे तो किती आहे, 5 केजी. मग ह्याला डायरेक्शन आहे का रे त्या मासला, डायरेक्शन नाहीये कुठंच, त्यामुळे फक्त तुम्हाला हा क्वांटिटी मिळतोय आणि तो क्वांटिटी म्हणजे त्याचा मॅग्निट्यूड. मग त्याचा मॅग्निट्यूड किती आहे, तर त्या मासचा तर 5, ओनली मॅग्निट्यूड. मग हा कशामध्ये आला, स्केलर मध्ये आला. येते लक्षात? बरोबर. ठीक आहे, म्हणजे हा जो 5 तुम्हाला दिसतोय, हा 5 काय आहे, तर मॅग्निट्यूड. हा 2 काय दिसतोय, तर तो काय, मॅग्निट्यूड. म्हणजे असे क्वांटिटीज की जिथं तुम्हाला फक्त मॅग्निट्यूड दाखवतोय, अशा क्वांटिटीला आपण काय सांगतो, इट इज अ स्केलर क्वांटिटी. मग वेक्टर क्वांटिटी कशाला म्हणायचं, की जिथं तुम्हाला मॅग्निट्यूड पण मिळेल आणि जिथं तुम्हाला डायरेक्शन पण सांगता येईल. मग सपोज आता मी जर असं म्हणलं, माझ्याकडे एक डिस्प्लेसमेंट आहे माझ्याकडं, आणि तो डिस्प्लेसमेंट कुठून कुठं आहे, ए पासून बी पर्यंत, म्हणजे मला एक पर्टिक्युलर डायरेक्शन आहे. म्हणजे माझा मॅग्निट्यूड किती आहे, तर मॅग्निट्यूड मला इथं 5 मिळतोय. हा झाला मॅग्निट्यूड, किती मीटरचा आहे, 5 मीटरचा आहे. मग पण त्याला मला पर्टिक्युलर डायरेक्शन आहे ना, कुठून कुठे गेलोय, मी ए पासून बी पर्यंत गेलोय. म्हणजे एक उदाहरण, मी सपोज होम टू कॉलेजला जातोय, आय एम मुव्हिंग फ्रॉम होम टू कॉलेज. मग त्या घरापासून त्या कॉलेजला जाण्यासाठी मला एक पर्टिक्युलर डायरेक्शन मला मिळाली. मग तो डायरेक्शन ऍज वेल एज ते डिस्टन्स मी मेजर केलंय, तो म्हणजे माझा मॅग्निट्यूड. म्हणजे सपोज 5 किलोमीटर माझं कॉलेज आहे घरापासून. मग त्या घरातून मी ज्यावेळेला चालत जाईन किंवा मी गाडीवरून जाईन, तर तो मला डिस्टन्स मिळाला, तो म्हणजे 5 किलोमीटर. तो झाला त्याचा मॅग्निट्यूड 5 आणि एक पर्टिक्युलर डायरेक्शन मिळाली फ्रॉम होम टू कॉलेज. दॅट इज कॉल्ड एज मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन. मग त्या वेक्टर क्वांटिटी मध्ये हा तुमचा काय येतोय, डिस्प्लेसमेंट येतोय, त्याचबरोबर वेलॉसिटी येते. वेलॉसिटी ऑल्सो हॅज पर्टिक्युलर डायरेक्शन. स्पीडला डायरेक्शन नसते. स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, विच इज डिनोटेड ऍज, स्पीडला आपण काय म्हणू शकतो, एस म्हणू शकतो, स्पीड. ठीक आहे, स्पीड. इथं काय केलंय, डिस्टन्स मेजर केला, तो डिस्टन्स म्हणजे तुम्हाला हा डिस्टन्स मिळेल असा, त्याला डायरेक्शन मिळणार नाही. आणि ज्या वेळेला तुम्ही वेलॉसिटी मेजर करणार, तर वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तुम्हाला एक डायरेक्शन दिलेले त्याला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट. म्हणजे अजून एक एक्झाम्पल तुम्हाला देतो, डिस्प्लेसमेंट कसा काढायचा. सपोज हा तुमचा, हे तुमचं होम आहे, घर आहे तुमचं. इथून तुम्ही काय करताय, इथून तुम्ही कॉलेजला जाताय. दिस इज युअर कॉलेज. ओके,
तुम्ही घरातून निघालाय, तुम्ही कॉलेजला निघालाय, इथून तुम्ही 2 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करताय, इथं तुम्ही 5 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करताय, इथं तुम्ही 3 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करताय. म्हणजे मी जर स्पीड काढलं तर स्पीड किती येणार आहे? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे सगळा डिस्टन्स मी कव्हर करणार. मग तो डिस्टन्स किती आहे? 2 + 5 + 3. 5 आणि 2 किती? 7. 7 आणि 3 10. म्हणजे तो डिस्टन्स मला किती मिळाला? तो डिस्टन्स मला मिळाला 10 किलोमीटर. बरोबर. डिस्टन्स किती वेळ लागला? सपोज मला अर्धा तास लागला, 30 मिनिट. टाइम इज इक्वल टू 30 मिनिट. ओके. म्हणजेच मला इथं स्पीड मला मिळालं, डिस्टन्स किती? तर 10 किलोमीटर आणि टाइम किती लागला? 30 मिनिट. एवढा डिस्टन्स कव्हर करण्यासाठी मला 30 मिनिटं लागतात. ओके. मग ते झालं स्पीड. पण जर ह्याची व्हेलॉसिटी जर मला काढायची असेल तर ती व्हेलॉसिटी मी अशी घेणार आहे का? तर मी व्हेलॉसिटी अशी घेऊ शकत नाही. व्हेलॉसिटीला ह्या घरापासून या कॉलेज पर्यंत मला जो डायरेक्ट डिस्टन्स जो मला मिळतोय तो डिस्टन्स म्हणजेच मी म्हणू शकतो इथं डिस्प्लेसमेंट. घरापासून कॉलेज डायरेक्ट अंतर, घर टू कॉलेज, तिथून रस्त्याने कुठं जायचं नाही, सरळ जे अंतर जे तुम्हाला मिळते त्या डिस्टन्सला आपण इथं काय सांगतोय? डिस्प्लेसमेंट. मग इथून किती वेळ लागेल? काय लागत असेल? XYZ. ठीक आहे. मग ते डिस्प्लेसमेंट आपण टाइम इज कॉल्ड एज व्हेलॉसिटी. मग हे झालं तुमचं डायरेक्शन. म्हणून आपण इथं काय करतोय? मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन. ठीक आहे. मग वेक्टर मध्ये आपल्याला व्हेलॉसिटी मिळतोय, डिस्प्लेसमेंट मिळतोय, फोर्सेस मिळतोय, एक्सेट्रा. ठीक आहे. मग फोर्सेस आपण जे आज बघणार आहोत, जसं तुम्ही इथं म्हणलंय कुलम्स लॉ इन स्केलर फॉर्म, तसं मी म्हणणार आहे कुलम्स लॉ इन वेक्टर फॉर्म. तो पण आपल्याला आजच बघायचा आहे. ठीक आहे. पण पहिल्यांदा आपण स्केलरच्या फॉर्म मध्ये बघून घेऊ. मग व्हॉट इज स्केलर? स्केलर इज नथिंग बट ओनली मॅग्निट्यूड. समजलं? ठीक आहे. चला आता हे काय नोट्स मध्ये घेऊ नका, हे फक्त तुमच्या माहितीसाठी आहे. कुठे एका बाजूला लिहिलं तरी चालेल. स्केलर म्हणजे काय आणि वेक्टर म्हणजे काय. कुठंपर्यंत? जोपर्यंत सर तुम्हाला स्केलर वेक्टर शिकवत नाही तोपर्यंत. ठीक आहे. स्केलर वेक्टरचा टॉपिक शिकवताना तुमच्या सगळं लक्षात येईल की काय काय आहे, कसं कसं आहे. ठीक आहे. आता तुम्ही युनिट्स अँड मेजरमेंट मध्ये तुम्ही फक्त क्वांटिटीज बघताय, फिजिकल क्वांटिटीज, फंडामेंटल क्वांटिटीज, डिराइव्ड क्वांटिटीज. ओके. त्याच्यामध्ये तुम्ही आता फक्त लर्न करताय. पुढे जाऊन तुम्हाला इन डिटेल तुम्ही पूर्णपणे बघणार आहात. ठीक आहे. कमी टू द पॉइंट. कुलम्स लॉ इन स्केलर फॉर्म. ओके. सपोज इफ आय कन्सिडर 2 चार्जेस. हा एक पॉझिटिव्ह कन्सिडर केला, त्याला मी म्हणले डिनोटेड बाय Q1. ठीक आहे. तिथून पुढं मी इथे एक चार्ज कन्सिडर केला, त्याला मी म्हणलं चार्ज Q2. दे बोथ आर सेपरेटेड बाय डिस्टन्स R. सपोज इथे मी अजून एक फिगर ड्रॉ केली, ह्याला मी म्हणलं Q1, इथे मी डिस्टन्स सेपरेट केला विथ मायनस चार्ज, ह्याला मी म्हणलं Q2. अगेन इट इज सेपरेटेड बाय डिस्टन्स R. काय दिसतंय? इथं मला लाईक चार्जेस दिसतात. प्लस प्लस, मायनस मायनस पण घेऊ शकतो. प्लस मायनस. ठीक आहे. दोघांच्या मधला डिस्टन्स सेम आहे. तर मला ह्या दोघांच्या मध्ये मला काय बघायला मिळालं? तर दोघांच्या मध्ये सेम चार्जेस असल्यामुळे रिपल्शन बघायला मिळालं. इथं अपोजिट चार्जेस असल्यामुळे काय बघायला मिळालं? अट्रॅक्शन. मग आता एक डेफिनेशन मला इथं मिळणार आहे. ती डेफिनेशन मी इथं लिहितो. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन or repulsion. The force of attraction or repulsion between 2 point charges at rest. म्हणजे हे चार्जेस कसे मोशन मध्ये आहेत का? तर मोशन मध्ये नाहीयेत, एका जागी प्लेस केले, एका जागी स्थिर आहे, स्टेशनरी आहे एका जागी. ओके. म्हणून त्याला आपण म्हणतोय बिटवीन 2 पॉइंट चार्जेस ऍट रेस्ट. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन बिटवीन 2 पॉइंट चार्जेस ऍट रेस्ट इज डायरेक्टली proportional to the product of magnitude of two charges and inversely proportional to the
distance between two charges. Distance between two charges. हे झालं स्टेटमेंट. बघा स्टेटमेंट मध्ये काय सांगितलंय, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन. म्हणजे इथं मला रिपल्शन बघायला मिळेल या फिगर मध्ये, इथं मला अट्रॅक्शन बघायला मिळेल कारण अपोजिट चार्जेस. बिटवीन टू पॉइंट चार्जेस म्हणजे बिटवीन टू पॉइंट चार्जेस. कुठले दोन पॉइंट, हे दोन पॉइंट किंवा हे दोन पॉइंट. आणि हे चार्जेस कसे आहेत, ऍट रेस्ट मध्ये म्हणजे एका जागेत. दे आर ऍट स्टेशनरी पॉइंट ऍट रेस्ट. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू चार्जेस. काय घेतलंय तर प्रोडक्ट घेतलाय. कशाचा प्रोडक्ट घेतलाय तर टू चार्जेसचा प्रोडक्ट घेतलाय. प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड. आता मॅग्निट्यूड किती घ्यायचं आहे त्याची व्हॅल्यू माहित नाही. मग आता आपण नावं त्याला काय दिले, पहिल्या चार्जला म्हणले Q1, दुसऱ्या चार्जला म्हणले Q2. म्हणजेच मला काय मिळेल तर F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू चार्जेस. म्हणजे यांचा मॅग्निट्यूड आणि त्यांचा प्रोडक्ट घ्यायचा. म्हणजेच काय येणार Q1 into Q2 and inversely proportional to the inversely proportional to the square of the distance between them. Square लिहायचं राहिलं. Inversely proportional to the square of the distance between them. मध्ये दोघांच्या मधला डिस्टन्स किती आहे आपल्याकडं, r आहे ना. म्हणजेच मला इथं काय मिळणार आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. मग आता मला ऍक्च्युअल फॉर्म्युला मला काय मिळणार आहे तर F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q1 into Q2 आणि F इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1 upon r square. Hence F is equal to K Q1 Q2 upon r square. This is our expression. हे आपलं काय एक्सप्रेशन आहे, हे आपल्याला फॉर्म्युला मिळाला. मग आता अकॉर्डिंग टू द स्टेटमेंट काय म्हणलंय, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू चार्जेस. प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू चार्जेस इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. दोन्ही मधला डिस्टन्स किती आहे तर त्याचा स्क्वेअर. मग therefore F is equal to K Q1 Q2 upon r square. ठीक आहे. व्हॉट इज K? K is nothing but K is called as constant of proportionality. Constant of proportionality. म्हणजे K काय मिळतोय तुम्हाला इथं, K is called as a constant कारण इथं प्रोपोर्शनल मिळतोय. त्यामुळे K काय, K is constant. समजलं इथपर्यंत? समजलं? नोट्स तर तुम्हाला देतोय मी. ठीक आहे, नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, पॉज करून नोट डाऊन करून घ्या. तुम्हाला कळणं गरजेचं आहे. पॉज करा, नोट डाऊन करा. ओके. चला पुढे आता स्टेटमेंट समजला. फॉर्म्युला कसा परत लिहितो तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन. The force of attraction or repulsion between 2 point charges at rest is directly proportional to the product of magnitude of two charges and inversely proportional to the square of the distance between them. Then total force किती मिळणार मला, F is directly proportional to Q1 Q2 upon r square. Therefore F is equal to K Q1 Q2 upon r square, where K is called as a constant. कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. ठीक आहे, समजलं इथं बरेच. ओके, म्हणजे तुम्हाला K मिळाला. आता मी काय सांगतोय, हा K ची पण एक व्हॅल्यू आहे. तर K काय मिळतोय, K इज नथिंग बट 1 upon 4 pi epsilon 0. What is K? K is nothing but K is equal to 1 upon 4 pi epsilon 0. What is epsilon 0? Epsilon 0 is called as a permittivity of a free space or vacuum. Free space or vacuum. Okay, म्हणजे ह्याला आपण म्हणतोय इप्सिलॉन 0. बघा मी इथं काय म्हणतोय, ह्याला आपण म्हणतोय इप्सिलॉन. कसं नोट डाऊन करायचं बघा,
कसं रीड करायचं आहे, ह्याला काय म्हणतोय एप्सिलॉन, हा फक्त एप्सिलॉन आहे. ठीक आहे, इथं एप्सिलॉन 0 आहे, त्यामुळे इथं म्हणताना एप्सिलॉन 0 असं म्हणायचं आहे. हा फक्त एप्सिलॉन, हा तुमचा एप्सिलॉन 0. ओके, तुम्हाला समजण्यासाठी फक्त लिहिलंय एप्सिलॉन. मग आता इथं काय दिलंय तुम्हाला, एप्सिलॉन 0 दिलाय, एप्सिलॉन 0. मग एप्सिलॉन 0 म्हणजे काय, इट इज कॉल्ड एज द परमिटिव्हिटी ऑफ ए फ्री स्पेस ऑर व्हॅक्यूम. आणि नुसता एप्सिलॉन जर असेल तर त्याला आपण म्हणतोय परमिटिव्हिटी ऑफ ए मीडियम, हा पण येणार आहे फॉर्म्युलामध्ये. आपण इथं फक्त असंही लिहू शकतो 1/4 पाय एप्सिलॉन किंवा 1/4 पाय एप्सिलॉन 0. पण आता के ची व्हॅल्यू किती आहे ते मी तुम्हाला सांगितली, के इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0. ओके, मग आता ह्या के चं आन्सर किती आहे, तर के शुड बी टेकन एज 9 × 10⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर. न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर. दिस इज द युनिट ऑफ दिस कॉन्स्टंट के. म्हणजे तुम्ही जर के अरेंज केला तर के इज इक्वल टू बघा एफ इंटू आर स्क्वेअर. के इज इक्वल टू एफ आर स्क्वेअर गेला, Q1 Q2 खाली गेला, Q1 Q2. म्हणजे बघा एफ इज मेजर्ड इन न्यूटन, आर म्हणजे डिस्टन्स आला, डिस्टन्सचं काय मीटर, त्याचा स्क्वेअर आहे म्हटल्यानंतर न्यूटन मीटर स्क्वेअर. कुलम आहे, कुलम इंटू कुलम स्क्वेअर, न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर. ठीक आहे, ते युनिट तुम्हाला के साठी मिळतंय. मग आता हे कॅल्क्युलेशन कसं आलंय, तर 9 × 10⁹ कॅल्क्युलेशन कसं येत आहे, तर 1/4 तर एक पर्टिक्युलर व्हॅल्यूच आहे. पायची व्हॅल्यू पण आपल्याला माहित आहे 3.14. राहिला एप्सिलॉन 0, तर एप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू किती आहे, एप्सिलॉन 0 इज इक्वल टू 8.85 × 10⁻⁻12. आणि त्याचं युनिट आहे तुम्हाला त्याच्याबरोबर उलट, म्हणजेच कुलम स्क्वेअर अपॉन न्यूटन मीटर स्क्वेअर. ठीक आहे, 8.85 × 10⁻12 कुलम स्क्वेअर अपॉन न्यूटन मीटर स्क्वेअर. म्हणजे हे परत तुम्ही अरेंज केलं तर एप्सिलॉन 0 तुम्हाला इथं गेला, के तुमचा खाली आला, के खाली आल्यामुळे काय झालं, वर खाली झालं. त्यामुळे इक्वेशन कसं मिळते, कुलम स्क्वेअर अपॉन न्यूटन मीटर स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे बघा हा एप्सिलॉन 0 मी इथं लिहिला, म्हणजे के कुठं आला, इथं आला का, बरोबर. मग के ची व्हॅल्यू किती आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर, म्हणजे इथे येणार न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर. मग आता डिनॉमिनेटर मधला डिनॉमिनेटर कुठे गेला, वरती, त्यामुळे कुलम स्क्वेअर अपॉन न्यूटन मीटर स्क्वेअर. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. तर आता परमिटिव्हिटी ऑफ ए फ्री स्पेस म्हणजेच काय, एप्सिलॉन 0. परमिटिव्हिटी ऑफ ए मीडियम म्हणजेच काय, एप्सिलॉन. म्हणजे तो फ्री स्पेस म्हणजे काय, आपल्याकडे एक तर तो व्हॅक्यूम असू शकतो किंवा आपला एअर मीडियम असू शकतो. मग तो एअर मीडियम काय करतोय किंवा तो व्हॅक्यूम काय करतोय, एक परमिशन देतोय. ठीक आहे, अट्रॅक्शन आणि रिपल्शन जे तुम्ही पाहिलं तो काय झालंय, तुम्हाला परमिशन मिळाली. मग ते परमिशन आपण काय म्हणतो, परमिट्स, बरोबर ना, परमिट्स ऑफ ए फ्री स्पेस. म्हणजेच आपण काय म्हणतोय, परमिटिव्हिटी ऑफ ए फ्री स्पेस ऑर व्हॅक्यूम आणि परमिटिव्हिटी ऑफ ए मीडियम, म्हणजे परमिशन कुणामध्ये, मीडियम मध्ये. येते लक्षात. ठीक आहे, मग तुम्हाला इथं इक्वेशन काय मिळालंय, के इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 and which is by calculating value we get 9 × 10⁻⁹. and what is epsilon 0, 8.85 × 10⁻12 कुलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. समजलं इथपर्यंत. ठीक आहे, हे झालं तुमचं स्केलर फॉर्म मध्ये कुलम्स लॉ, स्केलर फॉर्म मध्ये कुलम्स लॉ. आता त्याचबरोबर आता इथं के ची व्हॅल्यू मी अशीही घेऊ शकतो, के इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन. पण हे कधी येणार, हा परमिटिव्हिटी कशातला आहे, मीडियम मधला आहे. ठीक आहे, त्यामुळं मीडियम साठी एप्सिलॉन आला. आणि फ्री स्पेस जर असेल तर मी के किती घेऊ शकतो, तर के इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0. ते तुम्हाला फोर्सचं इक्वेशन दाखवताना तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. ठीक आहे, पॉज करून नोट डाऊन करा रे, पॉज करून नोट डाऊन करा इथपर्यंत, पॉज करून नोट डाऊन करा, पॉज करून नोट डाऊन करा. ओके, चला
पुढचा पॉइंट आहे आपला रिलेटिव्ह परमिटिव्हिटी इप्सिलॉन आर. मगाशी फक्त इप्सिलॉन होता, इप्सिलॉन 0 होता, आता इप्सिलॉन आर. त्याला आपण काय म्हणतो रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. म्हणजे ह्याचं रिलेशन आहे, परमिटिव्हिटीचं काहीतरी रिलेशन आहे. कुणाचं रिलेशन आहे तर इप्सिलॉन एक आहे आणि इप्सिलॉन 0 एक आहे. ते आता बघतोय आपण. किंवा आपण काय म्हणू शकतो डायरेक्ट्रिक कॉन्स्टंट के. ओके, मग आता पहिल्यांदा असं बघूया. पहिल्यांदा फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला आहे एफ इज इक्वल टू के Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. तर हा के काय आहे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. हा के इथं तुम्हाला कॅपिटल मध्ये दिसतोय. ठीक आहे, हा कॉन्स्टंट के आणि डायरेक्टली कॉन्स्टंट हे डिफरंट आहेत, सेम नाहीयेत. इथं मी स्मॉल के कन्सिडर केलाय, इथं मी कॅपिटल के कन्सिडर केलंय. ठीक आहे, आता मोस्ट ऑफ टाइम्स आपण डायरेक्ट्रिकच घेतो, पण ते तुमच्या लक्षात येईल पुढे कसं घेताना काय घ्यायचं आहे. ओके, आता बघा एफ इज इक्वल टू के Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. के ची व्हॅल्यू आपल्याला किती आहे तर के इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय इप्सिलॉन 0 Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. इन जनरल फॉर्मचं इक्वेशन तुम्हाला असं पद्धतीने मिळालं. एफ इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय इप्सिलॉन 0 Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. आता मला हे एक्सप्रेशन मला मीडियम साठी घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर व्हॅक्यूम साठीही घ्यायचं आहे. मग आता मी असं म्हणेन फोर्स फॉर मीडियम, म्हणजे फोर्स हा मीडियम मध्ये मला मिळाला तर किती मिळाला एफ मीडियम इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय. हा व्हॅक्यूम मधला एप्सिलॉन आहे परमिटिव्हिटी. मला मीडियम मधला पाहिजे. मीडियम मधला किती आहे फक्त एप्सिलॉन. बाकी इक्वेशन तुमचं सेम Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. त्याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1. आणि तसंच मी एफ हा व्हॅक्यूम मध्ये कन्सिडर करतो. एफ व्हॅक्यूम इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय. हेच इक्वेशन आहे ना 4 पाय इप्सिलॉन 0 Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, बघा म्हणजे मीडियम साठी तुमचा फोर्स बदलतोय. देयर इज अ चेंज इन द मीडियम बिटवीन द फोर्सेस वेदर इट इज अट्रॅक्शन और रिपल्शन. म्हणजे एक एक्झाम्पल तुम्हाला मी देतो, स्वतःच घ्या. आपण आता ह्युमन बिंग्स आहोत. ठीक आहे, म्हणजे आता आपण सगळे ह्युमन बिंग्स ह्या एअर मीडियम मध्ये जगतोय. आपल्याला एअर पाहिजे, म्हणजे आपल्याला जर जगायचं असेल तर आपल्याला एअर पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आपण काय करतोय ब्रीथ करतोय. ओके, तर ब्रीथ करण्यासाठी आपल्याला एअर पाहिजे. सपोज मी मीडियम चेंज केलं, म्हणजे आता हा माझ्याकडे आता एअर मीडियम आहे जिथं मी आता वास्तवात आहे. ठीक आहे, मी लिव्ह करतोय, जिवंत आहे, जगतोय. ठीक आहे, एअर मीडियम आहे. आता दुसऱ्या व्यक्तीशी माझं बोलणं चालणं हे तुम्हाला माहिती आहे कसं चालतंय. ठीक आहे, पण तसंच मी जर आता व्हॅक्यूम मध्ये गेलो, स्पेस मध्ये गेलो, स्पेस मध्ये एअर आहे का एअर नाहीये, व्हॅक्यूम आहे. बर, तिथं मी जसं आता मी इथं दुसऱ्या व्यक्तीशी बोलतोय, ती व्यक्ती माझ्या समोर आहे, मी डायरेक्टली फेस टू फेस बोलतोय. पण स्पेस मध्ये गेल्यानंतर मला चालायला येणार आहे का, मला पळायला येणार आहे का, जी मी एअर मीडियम मध्ये करतोय. ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे तर तिथं मला ग्रॅव्हिटी मिळणार आहे का. आता ग्रॅव्हिटीचा संबंध नाही, मला फक्त सांगायचं आहे काय आपण मीडियम बदलल्यानंतर आपलं कॉन्व्हर्सेशन कसं होणार. ठीक आहे, म्हणजे मी एका जागी थांबू शकतो का व्हॅक्यूम मध्ये नाही थांबू शकत, मी कुठेही जाऊ शकतो. बरोबर, हा झाला मीडियम चेंजेस. म्हणजे एअर मीडियम मध्ये असेल तर मी फेस टू फेस मी कॉन्टॅक्ट करू शकतो, बोलू शकतो. ठीक आहे, पण स्पेस मध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी बदल झाला. तसंच मी जर वॉटर मीडियम मध्ये गेलो, आता आपण पोहतो. ठीक आहे, पोहायला गेल्यानंतर आपण पाण्याच्या आत 1 तासभर राहू शकतो का, आपण 1 तास राहू शकत नाही. जे आता स्विमर आहेत ते 5 मिनिटं 10 मिनिटं ते त्यांच्या त्या पद्धतीनं त्यांचा त्या सरावामुळे ते करू शकतात. 5 मिनिटं खाली थांबू शकतात, 5-10 मिनिटं पाण्याच्या खाली थांबू शकतात. पण आपल्या जर नॉर्मल जर बघितला तर नॉर्मल तेवढा वेळ थांबू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे मीडियम बदलल्यामुळं त्या माणसाचं जीवन पण त्यामध्ये बदलतंय. जसं एअर मध्ये जगतोय, व्हॅक्यूम मध्ये गेलं तर आपल्याला तिथं वेगळ्या पद्धतीने जगावं लागेल. तसंच आपण खाली वॉटर मध्ये गेलं तर आपल्याला वेगळ्या पद्धतीने जगावं लागेल. ठीक आहे, म्हणजे हा मीडियम काय करतोय, मीडियम तुम्हाला सेपरेशन देतोय, वेगवेगळं काहीतरी करायला होतोय, त्याच्यावरती इफेक्ट पडतोय. बरोबर, म्हणजे हे मीडियम इफेक्ट दाखवतोय, त्याचा इफेक्ट आपल्यावरती पडतोय. त्याचा इफेक्ट आपल्याला पडला, मग त्याचा इफेक्ट आपल्याला जाणवतोय. येते लक्षात. मग तसाच मीडियम आहे
की जिथं मीडियम मध्ये आपण गेलो तर फोर्सेस मध्ये बदल करतात आणि तो कोण सांगणार आहे तर एप्सिलॉन सांगणार आहे. ठीक आहे. मग आता बघा काय म्हणतोय मी आपण आता एफ मीडियम मिळाला एफ व्हॅक्यूम मिळाला. मी काय केलं डिवाइड इक्वेशन 2 बाय 1 डिवाइड इक्वेशन 2 बाय 1. मग आता 2 चं इक्वेशन पर्यंत लिहितो मी एफ व्हॅक्यूम अपॉन एफ मीडियम ओके इज इक्वल टू व्हॅक्यूम किती आहे तर 1/4 पाय एप्सिलॉन इनटू Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर होल थिंग डिवाइडेड बाय सॉरी व्हॅक्यूम आहे म्हणजे इथे ना एप्सिलॉन 0 डिवाइड केलं म्हणजे इथे काय येणार 1/4 पाय एप्सिलॉन Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. बघा बरं व्हॅक्यूमचं इक्वेशन पहिल्यांदा मी कन्सिडर केलं त्यानंतर डिवाइडेड बाय एफ मीडियमचं इक्वेशन कन्सिडर केलं त्यामध्ये काय काय कॅन्सल होते बघा बरं Q1 Q2 कॅन्सल झाला R स्क्वेअर कॅन्सल झाला 1/4 पाय कॅन्सल झाला फक्त तुम्हाला एवढंच टर्म राहिली. ठीक आहे. मग आता बघा काय येणार एफ व्हॅक्यूम अपॉन एफ मीडियम इज इक्वल टू आता बघा हा टोटल न्यूमरेटर आहे हा टोटल डिनॉमिनेटर आहे पण न्यूमरेटर मध्येच तुम्हाला डिनॉमिनेटर मिळाला कारण 1/4 पाय एप्सिलॉन 0 होता. मग मी असं लिहू शकतो का 1/0 इनटू आता टोटल डिनॉमिनेटर आहे डिनॉमिनेटर मधला डिनॉमिनेटर हा एप्सिलॉन आहे म्हणजे हा कुठं जाणार हा न्यूमरेटरला जाणार म्हणजे इथे येणार एप्सिलॉन अपॉन 1 म्हणजेच एप्सिलॉन अपॉन एप्सिलॉन 0 हे मिळालं तुम्हाला एक्सप्रेशन एफ व्हॅक्यूम टू द एफ मीडियम इज इक्वल टू एप्सिलॉन अपॉन एप्सिलॉन 0 विच इज also called as dielectric constant small k. It is also called as relative permittivity म्हणजेच epsilon r is equal to epsilon upon epsilon 0. म्हणजे at a time तुम्हाला किती एक्सप्रेशन मिळाले एक म्हणजे epsilon r is equal to epsilon upon epsilon 0 दुसरा dielectric constant k is equal to epsilon upon epsilon 0 आणि त्याचबरोबर f vacuum to the f medium. ठीक आहे. हे एक्सप्रेशन तुम्हाला मिळालं म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला रिलेटिव्ह परमिटिव्हिटी मिळाला एकाच ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट्रिक कॉन्स्टंट के मिळाला. व्हॉट इज डायरेक्ट्रिक कॉन्स्टंट के तर के इज नथिंग बट एप्सिलॉन अपॉन एप्सिलॉन 0. सांगताना काय सांगणार तुम्हाला स्टेटमेंट विचारलं डायरेक्ट्रिक कॉन्स्टंट बघा मी तोंडी सांगतोय डायरेक्ट्रिक कॉन्स्टंट इट इज द रेशो ऑफ permittivity of a medium to the permittivity of a vacuum. ठीक है. It is the ratio of permittivity of a medium to the permittivity of a vacuum is called as a dielectric constant K. म्हणजे तुम्हाला K is equal to epsilon upon epsilon 0. तसंच मी रिलेटिव्ह परमिटिव्हिटी हे सांगू शकतो काय रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आहे तर epsilon r is equal to पुन्हा epsilon upon epsilon 0 तर मी तेच सांगू शकतो इट इज द रेशिओ ऑफ परमिटिव्हिटी ऑफ ए मीडियम टू द परमिटिव्हिटी ऑफ ए व्हॅक्यूम इज कॉल्ड एज रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ओके. किंवा मी असंही म्हणू शकतो रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ऑफ ए मीडियम विथ द रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम. कसंही म्हणजे तुम्हाला जे सोपं वाटतं ते घ्या. जसं मी मगाशी म्हणलं रेशिओ ऑफ ते तुम्हाला इझीच आहे. रेशिओ ऑफ permittivity of a medium to the permittivity of a vacuum is called as dielectric constant or it is called as a relative permittivity. Relative म्हणजे थोडक्यात काय रिलेशन कुणाचं रिलेशन तर मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम. म्हणजे मी असं लिहू शकतो व्हॉट इज एप्सिलॉन इज नथिंग बट अरेंज केलं एप्सिलॉन 0 इनटू एप्सिलॉन r हे एक एक्सप्रेशन मला मिळतंय म्हणजे या इक्वेशन वरून एप्सिलॉन r इज इक्वल टू एप्सिलॉन अपॉन एप्सिलॉन 0 म्हणजे एप्सिलॉन इज इक्वल टू एप्सिलॉन 0 इकडे गेला तो मल्टिप्लाय झाला एप्सिलॉन इज इक्वल टू एप्सिलॉन 0 इनटू एप्सिलॉन r म्हणजे हा तुमचा एप्सिलॉन r म्हणजे रिलेटिव्ह परमिटिव्हिटी एप्सिलॉन 0 म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ ए व्हॅक्यूम आणि एप्सिलॉन म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ ए मीडियम. ठीक आहे. हा एक फॉर्म्युला तुम्हाला मिळतो. ठीक आहे. तर नोट डाऊन करून घ्या पॉज करा आणि नोट डाऊन करा.
ठीक आहे, पॉज करून नोट डाऊन करा. त्याचबरोबर तुम्हाला इथं फोर्स पण फॉर्म्युला मिळतोय. मी असं म्हणलं मला फोर्सेसचा फॉर्म्युला पाहिजे फॉर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के इज नथिंग बट द रेशिओ ऑफ force in vacuum to the force in medium. It is the ratio of force in vacuum to the force in medium. येते लक्षात. तर पॉज करून एवढं नोट डाऊन करून घ्या. पॉज करा, नोट डाऊन करा. पॉज करून नोट डाऊन करा. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. आता त्याचबरोबर मी जसं हे इक्वेशन दिलंय एप्सिलॉन आर इज इक्वल टू एप्सिलॉन अपॉन एप्सिलॉन 0. आता इथं मला एप्सिलॉन आर काय मिळतोय? इट इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. इट इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. इथे लक्षात, डायमेन्शनलेस आहे, नो युनिट. ओके. त्याचबरोबर के कॉन्स्टंट. आता के ची व्हॅल्यू तुम्हाला सांगतोय, के कॉन्स्टंट डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. के ची व्हॅल्यू इक्वल टू 1 कोणत्या मीडियम साठी? फॉर एअर और व्हॅक्यूम. म्हणजे तुम्ही जर एअर मध्ये असाल किंवा व्हॅक्यूम मध्ये असाल हे चार्जेस घेऊन, म्हणजे तुम्ही म्हणजे ते चार्जेस एअर मध्ये असतील किंवा व्हॅक्यूम मध्ये असतील तर त्याचा डायरेक्टली कॉन्स्टंट किती मिळणार आहे? के इज इक्वल टू 1. आणि जर तुमचा मीडियम जर मेटल मध्ये असेल तर के तुम्हाला किती मिळेल? इन्फिनिटी फॉर मेटल्स. इथं के इज इक्वल टू 1 फॉर एअर और व्हॅक्यूम आणि के इज इक्वल टू इन्फिनिटी फॉर मेटल्स. ओके, ठीक आहे. मग बाकीचे मीडियम असेल तर के इज ग्रेटर दॅन 1. दुसरा एखादा कुठला मीडियम कन्सिडर केला तर के इज ग्रेटर दॅन 1. के इज ग्रेटर दॅन 1 फॉर अदर मीडियम्स. येते लक्षात. डायरेक्टली कॉन्स्टंटची व्हॅल्यू, डायरेक्टली कॉन्स्टंट के इज इक्वल टू 1 फॉर एअर और व्हॅक्यूम. तसंच के इज इक्वल टू इन्फिनिटी फॉर मेटल्स. के इज ग्रेटर दॅन 1 फॉर अदर मीडियम्स. येते लक्षात. ठीक आहे, तर पॉज करून नोट डाऊन करा. तर बघा, आजचं लेक्चर आपण आता इथं थांबवतोय. 2 पॉइंट आपण केले. एक पॉइंट म्हणजे आपला कुलम्स लॉ इन स्केलर फॉर्म. दुसरा पॉइंट म्हणजे रिलेटिव्ह परमिटिव्हिटी म्हणजे काय, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे काय. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे त्या मीडियमचा कॉन्स्टंट. डायरेक्टली कॉन्स्टंट म्हणजे काय? त्या मीडियम मधलं कॉन्स्टंट. ओके, म्हणजे एक एक्झाम्पल देतो. तुम्ही आता त्या भिंतीवरचं घड्याळ तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. वॉल वॉच आपण म्हणतो, वॉल वॉच. त्यासाठी आपण एक पेन्सिल सेलचा वापर करतोय. पेन्सिल सेल आपण युज करतोय. ते पेन्सिल सेल जर तुम्ही फोडून जर बघितलात तर तुम्हाला आतल्या बाजूला एक कार्बन रॉड बघायला मिळेल, ठीक आहे. आणि त्याच्यावरती एक मटेरियल बघायला मिळेल असं, ठीक आहे. म्हणजे कार्बन रॉड आहे, मटेरियल आहे आणि मग ते तुमचं सेल पॅकिंग आहे. मग एका ठिकाणी तुम्हाला प्लस मिळतोय, एका ठिकाणी तुम्हाला मायनस मिळतोय. हे जे मटेरियल आहे, जे काही वापरलं असेल त्या मटेरियलचा कॉन्स्टंट म्हणजे त्या मीडियम वरती डिपेंड, ते आपण डायरेक्टली कॉन्स्टंट म्हणतोय. इथे लक्षात, म्हणजे मीडियम जसा घेईल तसा तो कॉन्स्टंट बदलत जातो. दॅट इज कॉल्ड एज अ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. समजलं? ओके, ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय. होप सो यू हॅव लाईक द लेक्चर. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, ठीक आहे. आणि त्याचबरोबर मग तुमच्या मित्रांच्या बरोबर तुम्ही हे लेक्चर तुम्ही शेअर करा, ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहोत? जसं आता स्केलर फॉर्म बघितलं तसं आपण आता काय बघणार आहोत? वेक्टर फॉर्म. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? ठीक आहे. थँक्यू फॉर टुडेज लेक्चर.